हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि उद्यापासून मी कामाला जाणार आहे. मी खूप लवकर सांगून टाकते ना सर्व, म्हणजे माझ्या पोटात काय राहत नाही. आणि आता मला एवढी भूक लागलेली, वाजल्यात 1 काहीतरी, आणि मी आता चपाती बनवली आणि मम्मीनी पालकची भाजी बनवलेली. आणि काल पण मम्मीनी ब्लॉग बनवला, पण तो तिने पूर्ण नाही बनवला, थोडेच असे घेतले क्लिप्स. तर बघू आता, ते जेव्हा ती कंप्लीट करेन तेव्हा मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकेन. आणि उद्यापासून मी जाणार आहे परत जॉबला, कारण मला तिकडून कॉल आलेला की परत जॉईन कर अदिती. आणि मी बोलली चल ठीक आहे. तसं पण मी घरी आहे थोडा टाईम, आणि तसं पण टायमिंग चांगला आहे तो, म्हणून मी विचार केला की ठीक आहे मी जॉईन करते 10 वाजता, 10 ते 7. तर मला तेवढा टाईम भेटेन. 7च्या नंतर मी बाकीचं माझं जे काम मला करायचं आहे ते मी 7च्या नंतर करू शकते तिथून सुटल्यावरती. तसं पण मी सकाळचं तर काय करत नाही, आणि दुपारी पण मी काय एवढं करत नाही शूट वगैरे जे मला काय करायचं असेल तर. मग मी विचार केला ठीक आहे, तसं पण मग कामावर जाते तर मग कामाचं पण तुम्हाला बघायला आवडेलच. तर मग मी विचार केला की ठीक आहे मी जॉब करेन, परत जॉईन करेन तिकडे. कारण मॅमनी मला, म्हणजे माझ्या फ्रेंड तिकडे मी सोडल्यानंतर माझी फ्रेंड लागली तिकडे. मग माझ्या फ्रेंडला मॅमनी बोललं की देख अदिती को पूछ, परत जॉईन करेन काय ती हे ते. सो मी उद्यापासून जॉबला जाणार, तर मी आजपासून थोडीशी तयारी करेन. माझं काय मला सर्व काढून ठेवायचं, कारण माझं कसं असतं उद्या मला परत खूप टाईम नंतर जायचं असतं, तर माझं लई असं असतं की मी काय घालू, हे करू ते करू. मग आता मी ते सर्व तयार करेन. पहिलं तर जेवून घेते मी, मला लई भूक लागली आहे. जस्ट मी माझ्या फ्रेंडला भेटायला जाते जरा, कारण मला खूप कंटाळा आला आहे आणि घरी बसून पण काय करू म्हणून. आणि उद्यापासून मी जॉबला जाणार, मग मला टाईम नाही भेटणार, म्हणून मग मी विचार केला थोडंसं आता फ्रेंड्ससोबत आज टाईम स्पेंड करून घेते. कारण आता खूप टाईम नंतर परत असं भेटायला वगैरे भेटेन सर्वांना. सो मी आता जाते माझ्या फ्रेंडला भेटायला. घाई बघा, किती घाई बघा. भाग किधर भाग, फटाफट भाग. किधर, अरे उधर किधर जाना है? अच्छा वेस्ट. ओ क्या कुक्ड है भाई मैं ऐसे बट अभी भाई हा अशा हालत मध्ये मला दादरला घेऊन आलाय, आणि हा स्वतः पण अशाच हालत मध्ये आलाय. आणि तिकीट काढली तर टीसी नाही भेटली. हा नाही तर टीसी असे भेटतात लगेच. सॉरी. फायनली आम्हाला लोकेशन समजलं आहे कुठे जायचं. एवढ्या गर्दीत ना कसं जायचं, पण ह्याला खूप जास्त लेट झालाय. ह्याची तर वाट लागली आहे. भाग. कोई चलते चलते ये पैकेट फाड़ दिया. खराब कर दिया यार, सारे काम भाई हगाओ साफ कर ले, हग दिया तेरे इन्फ्लुएंस पे. अब नहीं होगा ये कुछ, इसको धोना ही पड़ेगा. ओह वाओ, इधर भी भूल गई थी. इन्फ्लुएंसर. अब क्या हो गया, अब क्या हो गया, अब बोला. मेरा वीडियो निकाल रहा था तू. शिवाय पूर्ण जीन्स खराब झाली आहे माझी.
मी आता जस्ट घरी आली आणि मम्मीने मस्त मस्कारा आणलाय जो मी आता ट्राय करत होती आणि तो खूप जास्त चांगला वॉल्यूमवाला मार्सचा मस्कारा आहे. आता तर मी कसं पण लावलंय म्हणून ते कसं पण वाकडं तिकडं लागलंय, पण थोडे मोठे मेकअप पर्यंत जरा चांगलं वाटेल. आणि मला समजलं आता हे कसं लावायचं आहे. मी खूप जास्त लावलं भाई, तर सर्व असे लांब 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 असे वाटतात आहे. सो उद्यापासून मी जॉबला जाईन. थोडंसं असं नर्वस फील होत आहे की खूप टाईम नंतर जाते, कसं हात थोडासा हे झाला असेल, पण ठीक आहे मी करेन, एवढं तर नाही झालं असेल काय. आणि मम्मी पण आली आहे आता घरी जस्ट. आणि मम्मीनी परत आज पण मोमोज आणलेत, काल पण आणलेले तिने, आज पण आणलेत. आणि आता मग तुला काय झालं, कोणत्या विचारात आहे? असं डोक्यावर ना हात काढ, नाही ठेवायचा असं डोक्यावर हात, त्याने अजून टेन्शन होतं. नाही लॉजिक काय बोल ना. लॉजिक मला नाही माहिती. मी तू का बोललीस? मी ऐकलंय असं डोक्यावर ऐकून ऐकून वार्ता नाही नाही ते पहिला मतलब जाऊन हे कर हे जा. यार माझी मराठी खूप घाण आहे. हिंदी प्लस मराठी प्लस इंग्लिश सर्व एक साथ बोलते मी. माझ्या ब्लॉग्स मध्ये तर हालतच खराब आहे माझी. पण बोलले मराठी मिक्स, पण बोलले हिंदी में बना ना. मेरे दोस्तों को नहीं समझते. अगं मराठी आहेस ना, मराठी बनाव. किती बाप रे. पण आता मी काय करू, बाहेर जाते सर्व हिंदीमध्ये बोलणार, मी कशी मराठी बोलणार? फक्त ब्लॉगवर हिंदीच बोलायला पडतं. घरी असते तर मी मराठीच बोलते. पण नॉर्मली मला पण हिंदी बोलायची आदत आहे ना, मी मराठी बोलत नाही. आणि मला हिंदी बोलायची आदत जरा पण नाही. हा ते मला माहिती आहे, तुझी हिंदी तर लय बेकार आहे, बोलूच नाही शकत तू. असं समजतं की मराठी माणूस हिंदी बोलतो. खूप घाण आहे माझी मराठी. हिंदी सॉरी बघा. हा हिंदी लय बेकार आहे. आता जस्ट मी चेंज करून बसली आहे आणि मी माझं जीन्स टॉप जॅकेट जे पण सर्व उद्या घालायचं मी सर्व बाहेर काढून ठेवलं आहे. मेकअपचं सामान सकट सर्व, कारण जेव्हा पण मला कामाला जायचं असतं ना, माझा मेकअप कसं एकदम मला एकदम प्रॉपर पाहिजे असतं पहिल्यापासून मम्मीला बघून. मम्मीचं पण असंच आहे. तर आता उद्यापासून रोज 7:30ला उठायचं आहे मला. अरे यार म्हणून उचल फोन बघ. 7:30ला रोज मला आता उठायचं आहे आणि जायचं आहे बँड्राला रोज. मी ट्रेन पकडेन काहीतरी 9:30 पर्यंतची ट्रेन पकडेन. बँड्राला पोचेन 9:40ला आणि कामावर पोचायचं आहे मला 10 वाजता. सो आणि मी मोनूला तर लय खुशी होते. आणि मी तिथून सुटणार 7 वाजता, म्हणजे घरी येता येता मला 8 वाजते. 8 मग 8च्या नंतर मला काय करायचं ते मी 8च्या नंतर करू शकते. थांब बिझी दिसेल मला येत होता. आणि आता कर. आणि या लोकांमुळे मी विसरले मला बोलायचं काय होतं. हेच आता उद्या. आणि माझी तिकडे फ्रेंड आहे ऑलरेडी रोशनी, तर मग मला अजून कम्फर्टेबल वाटेल तिकडे जायला. आणि थोडंसं माझं मन पण लागेल. पहिला माझं मन नव्हतं लागत तिकडे अजिबात, की कोणच नाही आहे माझं. मी ना कोणाशी बोलत होती तिकडे ना कोणासोबत बसत होती, कारण मला असे लोक नाही आवडत जे लोक खूप गॉसिप करतात. आणि मी तिकडे नवीन होती तर मला नाही आवडत हे सर्वांमध्ये पडायला. म्हणून मी माझी एकटी बसून माझा एकटा फोन घेऊन मी माझी एकटी असायची. आता रोशनी आहे तिकडे तर मग मला आता काय प्रॉब्लेम नाही. आणि ती मला पहिलाच बोलली की आधी तू तर काय टिफिन आणणार नाही आहे, तर तुझं टिफिनचं एक काम हे झालं की मी तर आहेच, मग टिफिनचं काय टेन्शन नाही. मला एवढा हसायला आलं की भाई ही किती ओळखते मला. मग आता मी डायरेक्ट उद्या तिकडे जाईन आणि मग आम्ही बोलू जरा खूप टाइम नंतर. काय बोली परत बोल जरा हे शब्द तुझे मध्ये. मोठी बहीण असतेच या कामासाठी आणि छोटी बहीण काय आयता गिळायला असते. बरोबर मग आयता गिळायला असते. तुला नाही माहिती, एवढी मोठी झाली आहेस तुला अक्कल असली पाहिजे चपाती बनते कशी. गोल बनते पण माझी तरी अलगच शेप बनतो. पण ठीक आहे ते पोटातच जाणार आहे. आपल्यासाठी बनवायचं
आणि खायचं. नाही. उद्या आम्ही नसणार. उद्या मी आता तेव्हा कामाला जाणार. नसणार ना, तेव्हा मी माझं बघेन, ऑर्डर करेन मी. हा. किती हरामी आहे यार. हरामी आहे यार. ओके ओके. स्वतःच जेवण बनवायला पण तिला किती कंटाळ. हा मग बरोबर आहे, मम्मीने तू तुला काय कामाला जाशील म्हणू? तू नाही जाणार तू कामाला कधी. मला नाही वाटत आहे तुझं. बिझनेस करेल, जॉब पण करणार आहे. बिझनेस साठी पहिला पाहिजे असतात पैसे. त्यासाठी करायला लागते सेव्हिंग. तुझं हे तोंड बघितलंय, गू सारखं तोंड. पहिला जॉब करेन, थोडी सेव्हिंग्स करेन चांगली. तेच बोलते ना जॉब करेन तू. पण आली ना शेवटी लाईनवर जॉबच्या. आली ना शेवटी की हा रात्री जॉब करेन. करेन. मग रात्री पैसे करेन. रात्री कोणता जॉब करेन? रात्रीचं ते नाईट शिफ्ट करेन, या तर वर्क फ्रॉम होम करेन, घरी बसून आराम. त्यासाठी तुला चांगला अभ्यास करायला हा लागेल. तर मी तर करतेच ब्रो. सायन्स स्टुडंट आहे, मला नको सांगूस. हा सायन्स स्टुडंट बोलू आता काय? तर काय. हा सायन्स स्टुडंट आहे. आलीवडी सायन्स स्टुडंट. बरोबर आहे. चल बोल, वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. ए चल फूड H2O. अच्छा, तिला ना आता ती बोलणार नव्हती, तिला येत नव्हतं, तिला रिअलाइज झालं तर लगेच बोलली. नाही मी बोलणारच नव्हती, कारण मोनू मला काय पण विचारते ना, मी काय बोलतच नाही. कारण मोनू मग ना माझी मस्ती मजाक उडवते, म्हणून मी काय बोलतच नाही की मला येत नाही. ती मला ABCD विचारते की ABCD बोल. एकदम अरे मला तुला येतच नाही रे. ABCD मोनू. अरे भाई, नाही मी तुझ्या फालतू क्वेश्चनचा कशाला आन्सर देऊ? फालतू क्वेश्चन नाही. ठीक आहे, चल माय सेल्फ बोल. माय सेल्फ बघितलं कशी? Myself म्हणजे तुझे एवढे चिंदी हे करू मी बोलू? तर म्हणजे myself माझी ही लेवल आहे ठीक आहे, काय? चल तू तुझ्या सर्व फॅन्सला तुझा इंट्रो दे. एवढं तर तू करूच शकते. आता हे नाही मी दिलाय माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये. तसं नाही प्रॉपर इंट्रो दे. मी दिलाय म्हणून. परत काय तू दे, चल तू दे पहिला. तू दे नाही, पहिला. मी तू दे तुला बोलली, तू पहिला. द्यायचं. तू दे ना पहिला. तू Sorry, दे. नाही, एवढी मला बोलते. द्यायचं नाही. मी फिलहाल काही करत नाही ना, तर माझ्याकडे एवढं काय फ्लेक्स करायला नाही. आता माझ्याकडे लय आहे. हा आहे. काय आहे तू बोल. इंट्रो? काय मी माझा इंट्रो दिलाय याच्या पहिल्याच. लोकांना माहिती आहे इंट्रो द्यायची गरज नाही मला. पण इंट्रो द्यायची गरज नाही. मला तुझ्यासारख्या अनपढ लोकांना बोलायचंच नाही. अनपढ आहे तू, एक्सेप्ट कर. तू अनपढ आहे, मी अनपढ नाही. अनपढ हे खूप मोठा शब्द झाला. अनपढ तू. हे फॉर अनपढ. अनपढ मी नाही. अनपढ नाही. युजर नेम टाक अनपढ अदिती. अनपढ अदिती. तू अनपढ. हा तिकडनं तुझा नेटफ्लिक्स लगेच चालू करतो करते खरं. आणि पीठ माहितीये तुला, खरं आतमध्ये ठेवतात तरी पण तशीच करते. अक्कल थोडी आहे अनपढ. मम्मी बोलते तुम्हाला नाही समजत फ्रीज पीठ मध्ये फ्रीज ठेवायचं. पीठ मध्ये फ्रीज ठेव. काहीतरी खराब झाले. परत आता तू समज. चल कॅमेरा रोलिंग. लाइट्स कॅमेरा ऍक्शन. वेलकम टू माय शो, निशा शो. यो कोणी शिकवलं? आणि हे तुला यो टाकायला कोणी शिकवलं? शो. यो कोणी सांगितलं? तेच तर यो टाकला आणि सी एवढा फेमस आहे. वेलकम टू निशा शो. यो मम्मी झाली थोडीशी पागल. मला जरा पण हसायला नाही आला, पण मम्मीचं जरा नाही. तू तिच्याकडे बघितलं नाही ना म्हणून. काय काय आणत असते नवीन नवीन. मोड झाल्यावर मला दुखायला लागले. मम्मा एकदा कर ना ही एक्सरसाइज. अरे लोकांना शिकायची आहे. व्यवस्थित शिकवेल असं नाही. अरे एकदा कर. अभ्यास कर आधी. मी लोकांना फेस व्यवस्थित शिकवेल. हा ठीक आहे हे तर दाखव. नाही मी नाही करू शकत, सॉरी. मम्मा ते मी मिरर समोर सगळ्यांना शिकवेल. एकदा कर ना. लास्ट ते बघ. आता तू काय शिकणार आहे? तोंड दिसणार कसं पण नाही दिसत. योगा आहे तो. एक योगा आहे मम्मा. जेव्हा फेस मम्मा दाखव. एक योगा आहे तो. प्रेक्षकांना शिकवेन मी. मम्मी ते माझे चाहते आहेत, प्रेक्षक आहेत माझे, त्यांना मी शिकवणार. मम्मी मग शिकव ना. लोकांना बघायचंय. अभ्यास क्विट करते मी. आता अभ्यास कधी नाही करणार.
मम्मा एकदा कर, मम्मा एकदा कर. माझे प्रेक्षक आहेत, मम्मा आई, मेरे चाहते आहेत. मम्मा मग कर एकदा, त्यांच्यासाठी कर. मग मी त्यांना शिकवेन, मग तेच बघणार आहेत जे हाऊस वाईफ आहेत. मग हे त्यांना पण बघणार. मी खूप काही शिकवणार आहे. ब्लो ड्राय, हेअर स्टायलिंग, की काहीतरी स्वतः कराय, क्रिएटिव्हिटी बाहेर काढा. मग मग आता ते एक योगा सांग तू. हा मग दुसरा योगा शिकव. चल एक दुसरा फेस योगा. आपलं हे डबल चिन येते ना, ते लगेच शिकवेन. डबल चिन येते ना. नको बाई, तिकडे बाई कमेंट कसले कसले येतात. अरे नाही येत, तू बोल. आपण जाऊ चांगलं सांगायला आणि भलतेच कमेंट येतात. तसेच आहेत लोक आर देतात. माझा डोकंच खराब होतं कमेंट्स वाचून. मम्मा कर फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, इंस्टावर. तिकडे नाही मम्मा, अशी व्हिडिओ काढते मी. अशी व्हिडिओ मी टाकत नाही. आपली डबल चिन येते ना खूप जण. आता ते यंग मुलींना पण डबल चिन येते. खूप लोकांना. तर इथे येते ना चिन, तर असं वर बघ, दिवसातून 2 ऍटलीस्ट 3-4 वेळा, ऍटलीस्ट 3-4 वेळा तर करावं. स्टार्टिंगला 2 वेळा करायचं ना. असं वर बघायचं. पहिला असं बसलं ना, असं वर बघायचं आणि आपली जी टंग आहे ना ती वरती काढायची. आणि अजून एक एक्सरसाइज आहे. असं बघितलं एकदम स्ट्रेट आपली टंग वर काढायची अशी. असं 30 वेळा करायचं. 30 टाइम्स. ठीक आहे. 30 टाइम करायचं. 1 2 3 असं 30 वेळेला करायचंय. म्हणून तुझं हे सर्व व्हायला लागले का? काय काय बघते आणि करते. मी काय काय बघत नाही, मी करते. पण मी ना आतमधूनच तसं विचार करते की आय एम व्हेरी यंग, आय लव्ह माय सेल्फ ओनली. वाव. ते आपल्याला आपल्यामध्ये आणायला पाहिजे की हा आय एम अ ब्युटिफुल. लिहून येते मम्मा मी म्हणून चुप ना. मी काय करू कधीपासून. मम्मी ही एक्सरसाइज ना मम्मी करत होती अशी. माझ्या पुढे तर सांग. हा माझा 8 पण अर्धाच राहिलाय. 8च झालाय. आणि मी पण आता लवकर झोपते. आता 12 वाजून गेलेत. मी झोपून जाते कारण मला सकाळी 7:30ला रोज आता उठायचे 7:30ला. जे मी 11 आणि 12 वाजता उठत होती ते आता मला रोज 7:30ला उठायचं आणि उठून कामाला जायचं. आणि मला आता चांगलं वाटते की मी कामाला जाणार रे खूप टाइम नंतर. माझे मोमोज बाकी ते खाते आणि मग झोपते. तसं पण 2च ठेवलेत. आमची उशीवरनं पण भांडणं झाली. उशी कोण कोण घेणार. तर मम्मीने ती उचलली, मी ही उचलली आणि मोनूला कडक वाली दिली. तर मोनू करते अय्या अय्या अय्या. म्हणून काय आई आणि फैया. मम्मा तू इरिटेट करते चुक 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 करून. आणि मी Q&A वाला व्लॉग बनवणार आहे. पण आता मला थोडासा टाइम लागेल कारण आता मी कामाला जाते उद्यापासून. तर कामावरनं येऊन उद्या मी शूट करेन तो व्लॉग. सॉरी. मोनू आता लाईट बंद करायला चालले. सो तुम्ही इथपर्यंत माझा व्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि आता मी लवकर झोपते. हे मी 17 वेळा बोलून झाले की मी उद्या कामाला जाणार आहे. पण मी उद्या कामाला जाणार आहे. साली हा मोनू प्लीज लाईट लाव. मोनू डार्लिंग प्लीज लाईट लाव. मी तुझं सर्व काम करेन.